यानंतर एक मोठी अपडेट आहे। पुन्हा एकदा जाऊयात नाशिकमध्ये। या ठिकाणी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत, नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। राज्यव्यापी अधिवेशन, महाअधिवेशन आज ठाकरे गटाचं नाशिकमध्ये होते। तिकडची थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेत आणि त्याचबरोबर एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत आहे, संजय राऊत सुद्धा दिसतायत आणि इतरही जे नेते आहेत ठाकरे गटातील ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। नाशिकमधील ही थेट दृश्य। तर ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाचे प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत राहणार आहोत, कारण सर्व शिवसैनिक ठाकरे गटाचे जे आहेत त्यांचं लक्ष आजच्या या महाअधिवेशनाकडे आहे। या महाअधिवेशनामध्ये नेमकं कोणकोणते ठराव होणार, काय चर्चा होणार आणि पदाधिकाऱ्यांची नियुक्ती कशा पद्धतीने केली जाते, कोणाकडे कोणती जबाबदारी दिली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल, कारण येत्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर या महाअधिवेशनाला महत्त्व प्राप्त झालं आहे। त्यामुळे आजच्या या महाअधिवेशनामध्ये नेमकं काय काय होणार ते बघावं लागणार आहे। दरम्यान ही थेट दृश्य नाशिकमधून आपण बघू शकताय। या ठिकाणी उद्धव ठाकरे हे महाअधिवेशनासाठी पोहोचल्याचं दिसतंय। त्यांच्या समवेत इतरही जे नेते आहेत, खासदार अरविंद सावंत असतील, खासदार संजय राऊत हे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इतरही महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित असल्याचं दिसतंय। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। ते इकडचे प्रत्येक अपडेट आपल्याकडे पोहोचवतायत। स्वप्नील, काय सांगाल? एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याकडे आहेत। उद्धव ठाकरे या महाअधिवेशनासाठी या ठिकाणी पोहोचले, सध्या काय सुरू आहे? नक्कीच उद्धव ठाकरे आता महाअधिवेशनासाठी पोहोचलेले। डेमोक्रेसी हॉटेल हे महाअधिवेशन होते, मात्र त्यापूर्वी उद्धव ठाकरे राम जन्मभूमी आणि इतिहास, जो ठाकरे गट आणि एकूणच शिवसेनेचा जो इतिहास आहे, खरं तर बाबरी मस्जिद पाडण्यापासून जो इतिहास आहे तो सर्व या चित्रप्रदर्शनमध्ये मांडण्यात आलेला आहे। बाळासाहेब ठाकरे यांची काही भाषणं सुद्धा या ठिकाणी आहेत। एक चित्रफित दाखवण्यात येणाऱ्यांच्या चित्रफितमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे तेव्हाचे भाषण, जेव्हा हे राम मंदिराचं आंदोलन सुरू होतं तेव्हाचं भाषण सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे। समोरच स्क्रीन सुद्धा लावण्यात आलेली आहे आणि चहूबाजूला जर बघितलं तर शिवसेनेचा इतिहास, जो राम मंदिरासाठी होता, जो आंदोलन झालं त्या संदर्भात जो इतिहास आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कारसेवा म्हणजे काय, या सर्व गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत। हिंदुत्वाची भगवी लाट, पहिले सरकार, पहिले मंदिर फिर सरकार, माफ करा, अशा प्रकारचे सुद्धा जे काही डायलॉग्स होते ते सुद्धा या ठिकाणी शिवसेना प्रमुख असतील आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील यांचे जे तेव्हाचे डायलॉग्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत। राम जन्मभूमी आंदोलन आणि कोर्ट कचेऱ्या कशा तर स्वप्नील यांच्याकडून आपण अपडेट घेतच आहोत। दरम्यान तिकडचेही काही जे अपडेट आहेत, प्रतिक्रिया आहेत ते येताना दिसतात। आमदार अपात्रता प्रकरणातील निर्णयावर आज चर्चा होणार असल्याचं कळतंय। विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला होता त्याचा निषेध करण्यासंबंधी ठराव होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि त्याचबरोबर अधिवेशनामध्ये आज 5 ठराव होणार आहेत आणि अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरे दाखल झाल्याचं दिसतंय। दरम्यान यावेळेला उद्धव ठाकरे काय बोलणार ते बघावं लागेल, पण आताची दृश्य आपण ताजी बघितली तर यामध्ये उद्धव ठाकरे काही सूचना देताना दिसतायत शिवसैनिकांना आणि इथे जे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत आहेत आणि इथं ते आता पूजा करताना आपल्याला पाहायला मिळतात। थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। ठाकरे गटाचे जे महत्त्वाचे नेते आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत। पदाधिकारी, कार्यकर्त्यांची संख्या मोठी दिसतेय। तर या आरतीनंतर उद्धव ठाकरे माध्यमांशी संवाद साधणार का ते बघावं लागेल। थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। या ठिकाणी बोला प्रभू रामचंद्र की जय, बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय। शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट, सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं अरे कोण आला रे, कोण आला? बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी। तर ही थेट दृश्य आपण बघितलेली आहेत। या ठिकाणी दीप प्रज्वलन उद्धव ठाकरेंनी केल्याचं बघायला मिळालं आहे। दरम्यान एक प्रदर्शन इथं भरवण्यात आलं आहे। बाळासाहेब ठाकरेंची जी भाषणं होती किंवा ज्या पद्धतीच्या बातम्या त्यांच्याविषयी आलेल्या होत्या त्या सगळ्यांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आलं आहे आणि सध्याची ही थेट दृश्य आपण बघू शकताय। उद्धव ठाकरे इथं पोहोचलेले आहेत, आदित्य ठाकरे त्यांच्यासोबत आहेत, खासदार अरविंद सावंत त्याच बरोबर
संजय राऊत आणि इतरही जे नेते आहेत ठाकरे गटाचे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आज महाअधिवेशन ठाकरे गटाचं भरलेलं आहे। डेमोक्रेसी हॉटेलमध्ये हे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे। तर नाशिकमध्ये भरलेल्या या महाअधिवेशनामध्ये आता ठाकरे गटाकडून कोणकोणते ठराव मांडले जातात, पारित होतात ते बघावं लागेल। नीचे हमारा जो टेम्पल था, मंदिर था राम का, वो हमने ऊपर लाया और जब बम फटते हैं उसके बाद में जो राइट होते हैं उसमें शिवसेना का हाथ रहता है, हाथ में पाँव रहता है। हम नहीं उतरते तो नहीं मारे जाते। अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधलं पाहिजे ही देशातल्या तमाम हिंदूंची भावना होती, मागणी होती आणि हाच विचार घेऊन शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ही घोषणा केली की अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर झालंच पाहिजे। बाळासाहेबांचं सामना वृत्तपत्र होतं आणि त्या सामना वृत्तपत्रात बाळासाहेबांनी सांगितले शिवसैनिकांनी जा। मनामध्ये एकच जिद्द होती की साहेबांनी दिलेला आदेश तो आपल्याला पाळायचा आहे। कुर्ला टर्मिनस मध्ये आम्ही निघत असताना आम्हाला महासाहेबांनी जो आशीर्वाद दिला, शिवसेना प्रमुखांनी सांगितल्यानंतर माझे सगळे शिवसैनिक कारसेवक म्हणून निघालेत, याचा आनंद महासाहेबांच्या चेहऱ्यावर होताच। शिवसेना शिस्तबद्ध पक्ष जो आदेश देतात ते पाळलं जातं, तशा पद्धतीने ते आदेश दिले ते जे काय संकट येईल त्या संकटावरती मात करत पुढे जायचं हाच मनात उद्देश होता। मग गाडी भेटो नाही तर नाही भेटो, प्रवास पायी झाला तरी चालेल। दरम्यान या ठिकाणी ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं आणि याच पार्श्वभूमीवर या अधिवेशनामध्ये ठाकरे गटाचे वैभव नाईक यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। बघूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं राज्यव्यापी शिबिर नाशिकमध्ये पार पडतंय। नाशिकमध्ये या शिबिराला सुरुवात होते। खरं तर अनेक ठराव यामध्ये येणार आहेत आणि अनेक राजकीय दृष्ट्या चर्चा होणार आहे। आपल्यासोबत यावरती भाष्य करण्यासाठी आमदार वैभव नाईक आहेत। सर, कसं राज्यव्यापी शिबिराचं एकंदरीत आजचा दिनक्रम आहे, कोणकोणते मुद्दे यामध्ये येतील, अनेक घडामोडी राज्यामध्ये होतात, पक्षामध्ये होतात, काय सांगा? खरं तर आज 1994 नंतर जवळजवळ 30 वर्षांनी शिवसेनेचं महाधिवेशन आज नाशिकमध्ये पुन्हा एकदा होत आहे आणि निश्चितपणे शिवसेनेच्या अनेक आमदार शिवसेनेला सोडून गेले नंतर सुद्धा, अनेक नेते शिवसेना सोडून गेल्यानंतर सुद्धा सामान्य शिवसैनिकांच्या बळावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकण्याचा निश्चय आम्ही सामान्य शिवसैनिक या अधिवेशनानिमित्ताने मांडू किंवा अधिवेशनाच्या निमित्ताने हा संकल्प घेऊन आम्ही जाऊ असा विश्वास या ठिकाणी आम्हाला आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन आहे खरं तर आणि त्यांच्या जन्मदिनानिमित्त नाशिकमधून लोकसभेसाठी रणशिंग फुंकलं जात आहे। कशी रणनीती असेल, कारण एकूण संघर्षानंतर शिवसेना तुटली, यामध्ये काही पदाधिकारी सुद्धा तिकडे गेले इकडे गेले, केंद्रीय यंत्रणांच्या धाडी सुरू आहेत, आपल्या कोकणात सुद्धा आता एक धाड पडली होती, कसं पाहताय? खरं तर जे आपल्यात येतील ते स्वच्छ आणि आपल्यात न येतील त्यांच्यावर दबाव ही राजकीय नीती भाजपने वापरलेली आहे आणि निश्चितपणे ह्या नीतीचा आता लोकच विचार करतील आणि आम्हाला खात्री आहे की लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्यावर विश्वास दाखवतील आणि निश्चितपणे आम्ही ही लढाई या ठिकाणी निश्चित जिंकू असा आम्हाला ठाम विश्वास या ठिकाणी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, नाशिक। तर या ठिकाणी सुषमा अंधारे सुद्धा पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। बघूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं राज्यव्यापी शिबिर हे नाशिकमध्ये होत आहे। दरवर्षी हे शिबिर होत असतं, मात्र या शिबिरामध्ये अनेक ठराव हे राजकीय दृष्ट्या असतील, पक्षांतर्गत दृष्ट्या असतील, फार महत्त्वाचे असतात। या संदर्भात भाष्य करण्यासाठी आपल्यासोबत उपनेत्या सुषमा अंधारे ताई आहेत। ताई, काय सांगाल, नक्की ठराव किती मांडण्यात येणार आहेत, कोणकोणते मुद्दे या चर्चेसाठी असतील? तुम्ही सुद्धा भाषण करणार आहात, काय सांगाल? माझ्यासाठीचं हे पहिलं राजकीय अधिवेशन आहे, सो एक्सायटेड। दुसरं असं की आज वंदनीय बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे, त्यामुळे सगळ्याच शिवसैनिकांमध्ये एक वेगळं चैतन्य आहे। ते चैतन्य याहीसाठी आहे की ज्या वंदनीय बाळासाहेबांनी मंदिर निर्माणासाठी एक अत्यंत ठाम भूमिका घेतली आणि आपल्या शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, भाजपसारखा पळपुटेपणा केला नाही, भाजपसारखा खोटारडेपणा केला नाही। त्या वंदनीय बाळासाहेबांचा जन्मदिवस आणि अधिवेशन असा दुग्ध शर्करा योग आजच्या दिवशी आलेला आहे। सो सगळे उत्साहात आहेत। निश्चितपणे 4 ते 5 महत्त्वाचे ठराव आज इथे वाचन होईल आणि त्यानंतरची 3 महत्त्वाची भाषणं होतील। आफ्टर लंच ब्रेक आदित्य सरांचा एक
रोडमॅप सांगणारं मार्गदर्शनचं सेशन असेल आणि त्यानंतर सायंकाळी सन्मान्य पक्षप्रमुख जाहीर सभेमध्ये आपल्या सगळ्यांना संबोधित करतील। ललित पाटील एवढा मोठा कारखाना उभा करतो तरी आपल्याला कसं माहीतच नाही बाबा मेरी दाढी कितनी सफेद आहे असं म्हणणारेही लोक याच नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत। त्यामुळे सर्वार्थाने हा नाशिक जिल्हा महत्त्वाचा आहे, परंतु याच नाशिक जिल्ह्यामध्ये दोन अजून महत्त्वाच्या घटना आहेत। एक की प्रभू श्रीरामांचं श्रद्धास्थान जे आपण सगळेजण मानतो ते काळाराम मंदिर, आणि दुसरं त्याच मंदिर प्रवेशासाठीची चळवळ उभी करणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिलालेख, ज्याला काल सन्माननीय पक्षप्रमुखांनी मंदिरात जाण्याच्या आधी अभिवादन केले। सो सर्वार्थाने हा जिल्हा महत्त्वाचा आहे आणि या जिल्ह्यातलं अधिवेशन सुद्धा महत्त्वाचं। लोकसभेच्या तोंडावर अधिवेशन होतंय, सो त्याला अजून विशेष महत्त्व प्राप्त होते। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाई सोबत स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।